नमस्कार मित्रांनो, राम राम. कोकणी जीवन नाते निसर्गाशी या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओत आपण बघूया घरगुती भाजणीची चकली. ही कशा पद्धतीने, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी आम्ही घरीच बनवतो. आता बघा, दिवाळी एक 4 दिवसावर आलेली आहे आणि आम्ही आत्ता बघा हे सगळं असं सामान घेतलं आहे काढून चकलीचं. हे बघा, सफेद तिळी, तिखट, हळद, मीठ आणि हे आहे भाजणीचं मिश्रण तयार केलेलं आहे. तर ते कशाचं केलेलं आहे ना, हे आपण बघूया. ते काय काय आहे ते. हे भाजलेलं तांदळाचं पीठ, त्याच्यात चण्याची डाळीचं पीठ आणि काळ्या वाटाण्याचं पीठ भाजलेलं आणि थोडं धणे, काळं मिरी, त्याचं हे एक मिश्रण केलेलं आहे पिठाचं. जात्यावर घरगुती जात्यावर दळून मित्रांनो बघा, वेगवेगळे कडधान्य आणखी वेगवेगळे पदार्थ घेऊन हे अशा पद्धतीनं मिश्रण तयार केलेलं आहे घरीच. तर त्याच्यापासून आपण एकदम घरगुती सोप्या पद्धतीने चकली कशी तयार करतो किंवा कशी बनवतात ना, ते आपण बघूया. हे आता मी त्याच्यात प्रथम तिखट टाकतोय. तर मित्रांनो, बघितलं पहिल्यांदा आपल्याला आवश्यकतेनुसार तिखट टाकलंय पिठाच्या मानानं. हे बघा, थोडं कमी जास्त होईल मोजमापाप्रमाणे, पण हे पहिल्यांदा तिखट घेतलंय टाकून. आता हे बघा हळद, हे आता मी त्याच्यात हळद टाकणार आहे. हळद झाल्याच्या नंतर मीठ, त्याच्यात मी हे चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्याच्या नंतर ही सफेद तिळी मित्रांनो बघा, ही सुद्धा भाजलेलीच आहे. जी सफेद तिळी जी आता टाकतोय मी, ती सुद्धा भाजून घेतलेली आहे बघा मित्रांनो. म्हणजे का, एक चकलीला व्यवस्थित चव सुद्धा येते. नंतर थोड्या प्रमाणात गोडं तेल गरम करून त्याच्यात टाकायचं. हे बघा, गोडं तेल गरम करून त्याच्यात टाकलेलं आहे. त्याच्यानं काय होतं, गोडं तेल टाकल्यावर खुसखुशीत होतं. तर मित्रांनो बघताय तुम्ही, गोडं तेल असं टाकल्याच्या नंतर चकलीला एकदम नरमपणा येतो. नाहीतर चकली एकदम कडक न चावण्यासारखी सुद्धा होते. तर हे असं थोडं टाकून घेतलं ना तेल, ही चकली एकदम नरम होते बघा. त्याच्यानंतर थोडं कोमट पाणी करून त्याच्यात ओतायचं. म्हणजे बघा, त्याच्यानंतर आता आम्ही ओततोय बघा कोमट पाणी. बघा, हे असं सगळं व्यवस्थित केलं की नाही, अशा पद्धतीने तुम्ही बघा एकदा चकली बनवून. हे त्याच्यानंतर हे सगळं टाकल्याच्या नंतर सर्व मिश्रण ढवळायचं. असं ढवळून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित, जेणेकरून सगळा एकजीव झाला पाहिजे. आता हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे, तेव्हा मी पीठ हे आता मळून घेणार आहे चकली तयार करण्यासाठी. मित्रांनो बघा, पीठ व्यवस्थित एकरूप झालेले आहे. सगळं पदार्थ जे टाकलेले होते ना आपण, ते सगळे एकजीव झालेले आहेत. आणि आता ते आपण आता मळून घेऊया. हे आता तयार केलेलं मिश्रण पाणी घालून मी चकल्या करण्यासाठी मळून घेतोय. म्हणजे बघा, जे आपलं मिश्रण तयार झालं होतं ना, हे असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बघा. हे अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं.
हे बघा. हे बघा, आता हे संपूर्ण पीठ आम्ही चकल्या करायसाठी मळून घेतलेलं आहे अशा पद्धती. आणि ह्या पिठाच्या आता चकल्या बनवायच्या आहेत. म्हणजे बघा, जे आपण सगळं व्यवस्थित जे घेतलं होतं पीठ, सगळं एकरूप झाल्याच्या नंतर कसा असा गोळा झालाय बघा. एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा गोळा. आणि आता चकली करण्यासाठी तयार आहे बघा. तर आता तुम्ही बघताय त्या बाजूला इकडे चुलीवर व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे बघा. हे बघा, मी आता चकली करायला घेतो. हे चकली करायचं भांडं आहे, त्याच्यात हा पिठाचा असा गोळा करून भरायचा. नंतर त्याचं भांड्याचं वरचं झाकण लावायचं. तुम्ही बघितलात भांड्यात, चकलीच्या भांड्यात कसं काय पीठ घेतलं व्यवस्थित दाबून. आणि आता तिकडे बघा तेल सुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे. तर हे बघा भांड्यातून कशा पद्धतीने चकली पाडून घ्यायची आहे व्यवस्थित आणि एकदम सावकाश. हे आता मी चकली पाडणार आहे कागदावर. हे बघा, वरून सावकाश प्रेस केल्याच्या नंतर खालून अशी या पद्धतीने व्यवस्थित राऊंड करून घ्यायची चकली. हे बघा, अशा पद्धतीनं चकल्या पाडून घ्यायच्या. तुम्ही चकल्यांचा आकार लहान मोठा सुद्धा करू शकता आपल्या आवडीनुसार. तुम्ही हे अशा प्रकारे थोड्याफार आधीच घेतल्यात पाडून. आणि आता हे बघा तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता बघा, कढईतलं तेल तापलंय आणि त्याच्यात झालेली एक एक चकली मी आता त्याच्यात टाकणार आहे. म्हणजे टाकल्याच. मित्रांनो, तेल तापल्याच्या नंतर बघा व्यवस्थित चक्या सोडल्या येतात. अशा प्रकारे तेल व्यवस्थित तापलं ना की व्यवस्थित होतात. झाऱ्याने अशा व्यवस्थित फिरवून घ्यायच्या वरखाली करून. ह्या बघा, मी आता चकल्या तयार झाल्यात कढईत भाजून आणि त्या बाहेर काढते. तर म्हणजे तुम्ही बघताय अतिशय सुंदर अशी चकली बनलेली आहे बघा. महिलांना माझं असं एक सांगणं आहे, अगदी आपुलकी, की बाजारचा भेसळ पदार्थ खाण्यापेक्षा आणून तुम्ही घरात थोडक्यात थोडा वेळ काढून अशा पद्धतीच्या वस्तू करून खाल्ला तर त्या चांगलं आणि योग्य असतील. मित्रांनो बघा, हा दिवाळीचा सण आहे. आणखी बाजारात जे आपल्याला सर्व वस्तू भेटतात फराळाच्या, ह्या भेसळयुक्त असतात. तर तुम्ही सुद्धा थोडासा वेळ काढा महिलांनी. आणखी ह्या अशा प्रकारे घरगुती थोड्याफार का प्रमाणात होईना पण बनवून बघा आणि त्याची चव बघा. बाजारचा पदार्थ आणि आपण घरगुती जे बनवतो त्या पदार्थाची मित्रांनो चव बघा, नक्कीच चांगली असते. मित्रांनो हे बघा, आम्ही दिवाळीचा फराळ आजपासून बनवायची तयारी चालू केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा आपल्या घरी थोडा जरासा वेळ काढून घरच्या कामात मदत करा आणि दिवाळीचा फराळ वगैरे जरा बनवायला घ्या. हे बघा मंडळी, मी संपूर्ण साहित्य 1.25 किलोचं सगळं घेतलं होतं
आणि त्यापासून एवढ्या चकल्या बनवल्या आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा प्रयत्न करून तशा बनवा. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात हे 1.25 किलोचं सगळं मटेरियल होतं. त्याच्यापासून या एवढ्या चकल्या बनलेल्या आहेत घरगुती आणि सोप्या पद्धतीनं. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम राम मंडळी.